साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर उत्तर तहसील कार्यालय येथे चांदणेबाई माने यांना जी.के. मागासवर्गीय संशोधन संस्थेच्या वतीने श्रावणबाळ पेन्शन योजना प्रकरण मंजूर करून देण्यात आलं। खरं तर हे प्रकरण चांदणबाई यांचे भाचे कैलासवासी सचिन मसलखांब सोलापूर महानगरपालिका घंटागाडी ड्रायव्हर म्हणून काम करत होतं। तरुण, धाडसी, मनमिळाऊ असा हा सचिन त्याने गेल्या 2-3 महिन्यापासून आपल्या जी.के. संस्थेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून माझ्या आत्याचे पेन्शन योजना मंजूर करा असं सांगत होता। शेवटी चांदणेबाई यांचे श्रावणबाळ योजनेचे पेन्शन योजना मंजूर झाली। पण ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी सचिन मसलखांब हे आपल्या सोबत नाहीत, ते जग सोडून गेले। जाता जाता त्यांनी आपल्या आत्याला अशी एक आठवण श्रावणबाळ योजनेची अनुदान मंजूर करून दिली। खरंच हा प्रसंग अतिशय दुःखद आहे। आज जी.के. मागासवर्गीय संस्थेच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पण सचिनने जाता जाता लाख मोलाची त्याच्या आत्याला पेन्शन योजना मंजूर करून दिली। या प्रसंगी जी.के. संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, चांदणी माने, नागा कांबळे, ईश्वर बेलभंडारे, महेश उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते। जी.के. मागासवर्गीय बौद्ध संशोधन संस्थेच्या वतीने श्रावणबाळ योजनेअंतर्गत उत्तर तहसील कार्यालयातून चांदणबाई माने यांचं श्रावणबाळ योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झालेलं आहे। खरं तर त्यांचा भाचा जो या जगामध्ये नाही, सचिन मसलखांब याने सातत्याने पाठपुरावा करून त्याची जी आत्या जी आहे चांदणबाई माने यांचं श्रावणबाळ योजनेचं प्रकरण मंजूर केलेलं आहे। 3 ते 4 महिन्यापासून या गोष्टीचा तो पाठपुरावा करत आहे संस्थेच्या माध्यमातून। आणि ज्यावेळेस प्रकरण मंजूर झाले त्यावेळेस तो आपल्यामध्ये नाही। सचिन मसलखांब हा सोलापूर महापालिकेत घंटागाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व होतं। तो अचानक आमच्यातून गेल्याने आज तो त्याच्या आत्याला एक आठवण म्हणून श्रावणबाळ योजनेअंतर्गत दर महिना 1000 रुपये शासनाची जे पेन्शन योजना आहे श्रावणबाळ योजनेअंतर्गत हे मंजूर करून दिलेले आहे। खरोखर त्यानं फार मोठं काम केलेलं आहे। मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्याच्या आत्म्यात शांती लाभो आणि तो आमच्यामध्येच आहे अशी मी भावना व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत, जय हिंद। बोला बोलाय काय दोन गोष्टी सचिनबद्दल काय म्हणाला येईल? चांदण माने माझी मंजूर केलं माझ्या भाच्याने, त्याची मला आठवण येईल म्हणून मी मंजूर करतो।